कथेचं नाव कृतज्ञता. बाजारातल्या एका कोपऱ्यात बसून गजू आपलं नेहमीचं चपला बूट शिवण्याचं काम करत होता. त्याला कुणाची तरी चाहूल लागली म्हणून त्याने आपली मान सहज वर केली. अरे, ही चप्पल शिवायची आहे. समोरची व्यक्ती त्याला ओळखीची वाटली. सर, तुम्ही गायकवाड सर ना? त्याने विचारलं. हो. अरे पण तू कसं काय ओळखलं? सर, मी गजानन लोखंडे. झेडपीच्या शाळेत 10वी बच्या वर्गात होतो बघा. तुम्ही आम्हाला इंग्रजी आणि इतिहास शिकवायचे बघा. हो, बरोबर आहे. अरे पण चेहरा काय ओळखू येत नाही. खूप बदल झालेला दिसतोय. गायकवाड सर त्याला निरखत असं म्हणाले. असू द्या हो सर, मी कोणी हुशार विद्यार्थी नव्हतो. तुमच्या लक्षात राहील असा. अरे पण तू हा व्यवसाय का? अहो सर, हा माझा पिढीजात व्यवसाय आहे. माझे आजोबा, माझे वडील दोघं हेच करायचे. सर, मी 10वी सोडली तेव्हापासून वडिलांची तब्येत ठीक नाही. त्यामुळे शिक्षण सोडून गेली 3 वर्ष मी हेच करतोय. अरे, काय झालं वडिलांना? सर, सारखं दारू पिऊन त्यांचं लिव्हर खराब झालं. त्यामुळे ते नेहमीच आजारी असतात. आणि तुझे भाऊ रे? सर, मला 2 भाऊ आणि 1 बहीण आहे. ते बी लहान आहेत बघा, शिकतायत. आणि आई आहे, ती पण अशिक्षित. अच्छा. गायकवाड सर विचारात गढ होऊन गेले. गजूने त्यांची चप्पल शिवून दिल्यावर तो नाही म्हणत असतानाही त्याच्या हातामध्ये 10 रुपये दिले व सर तिथून निघून गेले. काही दिवसांनी सर पुन्हा त्या दुकानापाशी आले व गजूला म्हणाले, अरे हे बघ गजू, माझ्या मापाचं एक बूट तयार करून देशील? गजू तयार झाला. त्यानं सरांच्या पायाचं माप घेतलं व 2 दिवसात एक सुंदर असा बूट तयार करून दिला. सरांना देखील तो खूप आवडला. तो पुन्हा नाही म्हणत असतानाही सरांनी त्याला 500 रुपये दिले. गजूला मात्र आता खूप आनंद झाला होता, कारण इतके पैसे त्याने याआधी कधीच बघितले नव्हते. आता त्याच्याकडे नियमितपणे चपला बूट शिवून घेण्यासाठी अनेक ग्राहक येऊ लागले. सगळे गायकवाड सरांनी पाठवले असे ते सांगत होते. काही दिवसांनी सर आले. गजू त्यांना ग्राहक पाठवल्याबद्दल धन्यवाद देऊ लागला. त्याने त्याला थांबवले आणि म्हणाले, हे बघ गजू, तुझ्या हातामध्ये कला आहे आणि ती मी ओळखले. मग तू असं का करत नाहीस? इथंच एक दुकान टाकून त्यामध्ये अनेक साईजचे चपला बूट ठेवलंस तर गिरायकांना थांबावं लागणार नाही. किंबहुना तुझा हे वेळ वाचेल. अहो सर, तुमची कल्पना खूप चांगली आहे हो, पण त्याला 10-15 हजार लागत आहेत. तेवढं पैसा नाही तो माझ्याकडं. अरे मग हरकत नाही, मी देतो ना तुला, मी आहे ना. पण हे बघ, 6 महिन्यात मात्र ते मला परत करायचे. चालेल का? गजू तयार झाला. तो बसायचा त्या ठिकाणी. एका आठवड्यातच दुकान उभं राहिलं. एका महिन्याभरातच गजूचं 15,000 वसूल होऊन 10,000 नफाही हातात पडला. गायकवाड सर आल्यावर त्यांना ते 15,000 परत दिले, परंतु सरांनी त्यालाच ते परत केले व म्हणाले, अरे वेड्या गजू, अरे मी तुला 6 महिन्यांची मुदत दिली आहे आणि 6 महिन्यानंतर मला ते परत कर. तोपर्यंत तो धंदा वाढवण्यासाठी त्याचा तू उपयोग कर. गजूचा उत्साह आता अजून वाढला. त्याने जास्त माल ठेवायला सुरुवात केली. उत्तम दर्जा आणि कमी किमतीमुळे त्या दुकानात खूप गर्दी झाली. त्याला आता वेळ पुरण्याचा झाला. 6 महिन्यांनी सर आले. गजूच्या चेहऱ्यावर आता आनंद आणि आत्मविश्वास फुलून आला होता. गजू म्हणाला, सर, खूप चांगले चाललंय बघा, खूप चांगले चाललंय. पण आता पुढे काय? हां, हे बघ गजू, आता चांगल्या मार्केटमध्ये दुकान भाड्यानं घ्यायचं आणि तेथे हे सगळं शिफ्ट करायचं. मी पाहून ठेवले दुकान, अगदी मोक्याच्या ठिकाणी आहे बघ. आणि हो, त्यासाठी जे तुला कर्ज लागेल ना, ते मी मिळवून देतो तुला. MIDC मध्ये टाकून दे फॅक्टरी. काय सर, फॅक्टरी? गजू थरारला. अहो सर, अहो हे मला जमेल का हो? अरे गजू, अरे सगळं जमेल तुला. अरे मी आहे ना. सर त्याच्या खांद्यावर हात ठेवत असं म्हणाले. गजू खाली वाकला, सरांचे पाय धरले व म्हणाला, सर, खूप करताय हो माझ्यासाठी, खूप करताय. सरांनी त्याला प्रेमानं उठवलं आणि म्हणाले, अरे गजू, अरे ते माझे कर्तव्य आहे रे. आता हे बघ, माझे अनेक विद्यार्थी परदेशामध्ये शिकतायत, कोणते मोठे अधिकारी आहेत आणि तूच एकटा मागं राहावा असं मला कसं पटेल रे? नाही रे पटणार. म्हणून हे तुझ्यासाठी. गजूच्या डोळ्यामध्ये आता पाणी आलं. गजू 2 वर्षात खूप पुढे गेला. फॅक्टरी बांधली,
एकाची 3 दुकानं झाली. गजूचा आता गजानन शेठ झाला होता. झोपडपट्टीतून तो 3 BHK फ्लॅटमध्ये राहायला गेला. भाऊ बहीण चांगल्या शाळा कॉलेजमध्ये शिकायला लागली. दरम्यान त्याचं वडील वारलं. वडील गेल्यावर 2 वर्षात त्याचं लग्न झालं. मुलगी पसंत करायला तो गायकवाड सरांनाच घेऊन गेला होता. काही दिवसांनी त्याची आई वारली. इकडे आता गायकवाड सरांना निवृत्ती होऊन 5 वर्ष झाली होती. सर आता खूप थकलं होतं. त्यांच्या मुलाने तर इंग्लंडमध्ये स्थायिक राहण्याचा निर्णय घेतला. त्यांची मुलगी अगोदरच ऑस्ट्रेलिया स्थायिक होती. त्यामुळे सर आधीच दुःखी होते. त्यात त्यांच्या आजकाल पत्नीची तब्येतही ठीक नसायची. तसंच एक दिवस सरांची पत्नी गेल्याचा संदेश गजूला मिळाला. गजू सगळं हातातलं काम सोडून सरांच्या घरी धावला. सरांची मुलगा व मुलगी हे वेळेवर पोचू शकले नाहीत. ते येण्या अगोदरच अंत्यविधी हा पार पाडावाच लागला. पण गजूनं मात्र सरांना कोणतीच कमतरता जाणवू दिली नाही. शिवाय 13व्या दिवसापर्यंत सर्व खर्च हा एकट्या गजूनच केला. सगळं आटोपल्यावर त्यांच्या मुलानं त्यांना इंग्लंडला न्यायचा खूप आग्रह केला. पण सरांनी मायदे सोडायला साफ नकार दिला. सगळे निघून गेले. सरांचं एकाकीपण आता सुरू झालं होतं. मात्र ते गजूला बघवत नव्हतं. परंतु बिचारा गजूचाही नाविलाज होता. त्याला राहवलं नाही. म्हणून तो एक दिवस त्याच्या पत्नीसह सरांच्या घरी गेला व सरांना म्हणाला, सर, मला तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे. मला तुम्ही खूप मदत केली. माझ्यावर तुमचे खूप उपकार आहेत. परंतु तुमच्याकडून अजून मला एक मदतीची गरज हवी आहे. त्यावर सर त्याला म्हणाले, अरे गजू, तू आता खूप मोठा झालास रे. आणि आता माझ्याकडून तुला काय मदत हवी असणार? बरं सांग, काय मदत हवी आहे? गजू 2 मिनिटं थांबला व सरांना म्हणाला, सर, तुम्ही माझे वडील व्हाल. माझे वडील? सर स्तब्ध झाले. मग म्हणाले, अरे वेड्या, मी तर तुला कधीच आपला मुलगा मानलाय. हो ना सर, मग मला माहिती आहे. मग मला मुलाचं कर्तव्य करू द्या. मी तुम्हाला माझ्या घरी न्यायला आलोय. सर, तुमचं उरलेलं आयुष्य तिथं काढावं अशी माझी तुम्हाला विनंती आहे. गजू हात जोडत सरांना म्हणाला, अरे गजू, पण तुझ्या बायकोला विचारलंस का रे? त्यावर गजू म्हणाला, हो सर, तिला विचारूनच मी हा निर्णय घेतला आहे. पण हे बघ गजू, अरे म्हातारपण खूप वाईट असतं रे. अरे मी आजारी पडलो तर तुला ते सगळं करावं लागेल बघ. हो सर, मुलगा म्हटलं की सगळं करणं आलंच की हो. सर, मी केलाय सगळा विचार करूनच मी आलोय. बरं ठीक आहे, येतो. पण हे बघ, तू आता मला सर नाही म्हणायचं. त्यावर गजू म्हणाला, सर, मी माझ्या वडिलांना अण्णा म्हणायचो. तुम्हाला देखील तेच म्हणू का? आता सर मोकळेपणाने हसले व गजूला म्हणाले, हो चालेल. पण हे बघ गजू, तुझ्याकडून आता मला अजून एका मदतीची गरज हवी आहे. तुझ्यासारखे अनेक विद्यार्थी या समाजामध्ये आहेत. त्यांना देखील मला गजानन शेठ व्हायला मदत करशील ना रे? गजूला आता घाईवरून आलं. त्याने सरांना कडकडून मिठी मारली आणि दोघंही बराच वेळपर्यंत रडत होते. कृतज्ञता म्हणजे केलेले उपकार असतात आणि केलेलं प्रेम यांची जाणीव ठेवणं असतं. शिक्षक हा नेहमी असाच असतो आणि असाच असायला हवा. धन्यवाद.